शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी याही वर्षी 2 जे म्हणतो आपण कुंडांचं गणपती विसर्जनासाठी नियोजन केलेलं आहे। आपण या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपण त्यांना विचारूया काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीने की मागच्या वर्षी आपलं असं नियोजन संकल्प पर्यंतपूर्वक गणेश उत्सवाचा प्रथमतः आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज गणरायांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त इंद्रायणी नदीकाठी गणरायाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत। तसेच विशेष कारण म्हणजे आपण पर्यावरणपूरक इथं कुंड स्थापन केलेलं आहे, जेणेकरून इंद्रायणीच्या दूषित न होण्याचे कारणास्तव आपण कुंड स्थापन केलेलं आहे। नागरिकांचा गणेश भक्तांचा या कुंडाला भरपूर प्रतिसाद आहे। गतवर्षीप्रमाणे आपण यावर्षी 2 कुंड स्थापन केलेले आहेत आणि इथून पुढे या नदी स्वच्छ होऊ नये म्हणून यासाठी आपण हे कुंड ठेवणार आहेत। लोक येऊन गणरायाची आरती करून कुंडामध्ये गणपती विसर्जन करून मूर्ती संकलन करत आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आहेत। आपण त्यांना विचारूया काय सांगाल तुम्ही हे जे कार्य चालू आहे त्या बाबतीत आणि आज इथं गणपती विसर्जन होतं। आज गणपती विसर्जन हे चांगल्या पद्धतीने होत आहे आणि हे कुंडाचं नियोजन शिवसेनेने घेतलं ते अतिउत्तमच आहे। कारण का ही इंद्रायणी ही ज्ञानेश्वर महाराजांची इंद्रायणी ही प्रदूषण होऊ नये म्हणून हे नियोजन केलं आहे। इथून पुढं हा नियोजन असंच चालू राहावा आणि हे भक्तासाठी हे अतिउत्तम आहे। गणेश उत्सवात जे भक्त येईल त्यांनी विसर्जन ह्या कुंडातच केलं पाहिजे का प्रत्येकाची सोय ही चांगली आहे आणि इंद्रायणी जर प्रदूषित झाल्यानंतर सगळ्याचेच संकलन बिघडण्याची शक्यता आहे। तर जे हे कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेने जे नियोजन केलं आहे हे अतिउत्तम केलं आहे आणि इथून पुढे हे यांनी ते कार्यक्रम व्यवस्थित आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल भाऊ चव्हाण यांनी पर्यावरणपूर्वक गणपती या ठिकाणी विसर्जन करावा यासाठी हौदाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी समस्त आळंदी नगरीतील सर्व बांधव आमचे हौदामध्ये विसर्जन करतायत। खऱ्या अर्थाने पर्यावरणपूर्वक या ठिकाणी विसर्जन संपन्न होत आहे, याचा खरंच मनोमन आनंद होतोय। खरं तर मी राहुल भाऊ चव्हाण यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी हा जो काही स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे खरंच वाखाणण्याजोगा आहे। भाऊंना विनंती की दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी हा उपक्रम राबवला, पुढच्या वर्षी असाच उपक्रम